श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, करणी, भानामती असे काही प्रकार आहेत जे लोकांना वाटतं की माझ्यावरती केलेले आहेत, तुमच्यावरती केलेले आहेत. ऍक्च्युली समजून घ्या, गैरसमज नको व्हायला. केलेले आहेत असं लोकांना वाटतं. जर का तशा काय गोष्टी तुम्हाला वाटत असतील तर नक्की काय करावं जेणेकरून केलेलं जे काय आहे, जर करणी केलेली असो, भानामती केलेली असो किंवा कुठलाही काय प्रयोग केलेला असो, हा काढण्यासाठी नक्की काय करायचं, कुणाची मदत न घेता आपण कसं करावं आणि रिझल्ट सुद्धा असं आपण बघू शकतो डोळ्याने. आपली प्रगती होताना, आपले ज्यांनी करणारे व्यक्ती आहेत त्यांना पश्चाताप होताना, त्यांना अद्दल घडताना हे बघायचंय आपल्याला. मग आपण हा उपाय नक्की करावा. मित्रांनो, आपलं अध्यात्म क्षेत्र, आपला हिंदू धर्म खूप मोठा आहे आणि आपल्याला अभिमान पाहिजे की आपण हिंदू आहेत आणि आपण ही जनसेवा आपल्यापर्यंत न ठेवता इतरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे शेअर करा व्हिडिओला, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत सांगा. नक्की तुम्हाला व्हिडिओ बघून काय वाटलं व तुमची इच्छा काय आहे, नक्की तुमच्या कमेंटचे उत्तर देईल, कोणताही प्रश्न असो. मित्रांनो, मुख्य मुद्द्यावरती येऊयात. की करणी, भानामती व इतर प्रकार नक्की खरंच करता येतात का व केले जातात का व उपाय काय आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी करणं खूप अवघड आहे. कोणीही उठसूट ह्या गोष्टी करू शकत नाही. तुमच्यावर करणी केली, वहिनी केली, त्यांनी केली, कोणीही करू शकत नाही. मग हा मुद्दा लक्षात घ्या. खूप कमी लोक आहेत, खूपच बोटावर मोजण्यासारखी कमी लोक आहेत जे या गोष्टी करू शकतात आणि खात्रीशीर करू शकतात. 100 लोकात एखादा व्यक्ती असेल, 1000 लोकात एखादा व्यक्ती असेल जो करू शकतो, ओरिजिनल आहे. आणि सगळे डुप्लिकेट आहेत, सगळे डुप्लिकेट आहेत. काही करू शकत नाही, त्यांना काही येत नाही, दिखावापणा हे जास्त करतात. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुमच्यावर जर का केलेलं आहे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर पहिल्यांदा खात्री करा. दुसरी गोष्ट, जर का सतत आजारपण तुमच्यावरती होत असेल, घरामध्ये सतत भांडणं होत असतील, घरामध्ये क्लेश होत असेल, कुठल्याच कामामध्ये यश मिळत नसेल, सतत दुःख, आजारपण, अपयश, तुमचा मान सन्मानाला ठेच पोचते, समाजामध्ये लोक तुमच्याकडे पाहताना चुकीच्या दृष्टिकोनाने पाहत असतील, अशा काय गोष्टी घडत असतील तर त्याचं कारण ह्या गोष्टी असू शकतात. आता जर का तुमचं ह्या गोष्टी जर का असतील तर तुमचं कुलदेवी बंधन पण केलं असेल, तुमचं लक्ष्मी बंधन पण केलं असेल, त्याशिवाय तुमच्यावर कुठल्याच नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावरती आणता येत नाही. तर ते व्हिडिओ सुद्धा जाऊन पहा, आपल्या चॅनलवरती आहे. कुलदेवी बंधन कसं करावं, त्यानंतर लक्ष्मी बंधन कसं करावं. आता काही लोक म्हणतील देवीला कोण बांधू शकतं का, तर मित्रांनो, देवीला कोणी बांधू शकत नाही, पण आपल्यामध्ये, आपल्या देवीच्या मध्ये, आपल्या कुलदेवीच्या मध्ये एक पडदा टाकला जातो आणि त्या पडद्यामुळे आपण केलेली सेवा, भक्ती, पूजा ही देवीपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही असं म्हणायला हरकत नाही. आपण केलेली सेवा व्यवस्थित न पोहोचल्यामुळे कुलदेवीकडनं रिटर्न जे आपल्याला इफेक्ट मिळतो, जी पॉझिटिव्हिटी मिळते, ती मिळण्यामध्ये कुठेतरी खंडन राहतं. आपली एनर्जी मॅच करत नाही, बॉडीचा ओरा मॅच करत नाही आपल्यावरती ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, पडदा टाकल्यानंतर. त्याला बंधन म्हणतात, हे लक्षात घ्या, गैरसमज व्हायला नको. पूर्ण माहिती दिलेली आहे, चेक करू शकता. व्हिडिओ पाहिजे हा व्हिडिओ बघा, आता तिकडे जाताना हे पहिलं पूर्ण बघा. मित्रांनो, तुमच्यावर जर का असे काही प्रयोग केलेले असतील तर एक असा उपाय आहे जो तुमचं सर्व काही गोष्टी चेंज करू शकतो. उपाय सोपा आहे. आपल्याला गुरुवारी स्वामी समर्थांचं नाव घेऊन, दत्तगुरूंचं नाव घेऊन, नवनाथांचं नाव घेऊन आपल्याला एक आसन टाकायचं आहे. जमिनीवरती बसायचं आहे. आसन टाकून आपल्या देवघरात बसू शकता. समोर भगव्या कलरचं कापड ठेवायचं आहे, त्याच्यावरती एक लिंबू ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये एक जायफळ ठेवायचं आहे आणि 7 लवंग ठेवायचे आहेत. लक्षात आलं काय काय, परत ऐका. एक भगवं कापड, एक लिंबू भगव्या कापडावरती, 7 तुमच्याकडे एक जायफळ आणि 7 तुम्हाला लागणार आहेत लवंग. 7 लवंग ठेवायचे आहेत आणि 2 अगरबत्ती, लोबान अगरबत्ती मिळते दुकानात, तर लोबान अगरबत्तीच लावायची. 2 लोबान अगरबत्ती तिथे लावायच्या
नवनाथांच्या नावाने, दत्तगुरूंच्या नावाने अशा सुपाऱ्या मांडायच्यात आपल्याला. एक वाटी घ्या किंवा एखादी डिश घ्या, त्यात तांदूळ भरून घ्या. 9 सुपाऱ्या पुढे मांडायच्या आहेत. त्याच्या पुढे दत्तगुरूंची सुपारी मांडायची आहे आणि ती डिश देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे तांब्याची. तांब्याचीच भांड्याचा वापर करा, चांगला आहे. तांब्याची प्लेट घेतली तर चांगलं आहे. त्यानंतर आपल्याला नवनाथ पारायण जे आहे, नवनाथ जो ग्रंथ आहे त्यातला 5वा अध्याय आपल्याला वाचायचा. लक्षात ठेवा, नवनाथ जो ग्रंथ आहे त्या ग्रंथ तुम्हाला वाचणं शक्य होणार नाही. बऱ्याच लोकांना ड्युटी, काम, व्यवसाय, उद्योग सगळ्या गोष्टी पाहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे 5वा अध्याय वाचला तरी चालेल, जास्त मोठा नाही. 5वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. त्याची पूजा करायची सुपाऱ्यांची. सुपाऱ्यांना हळदी, कुंकू, चंदन, भस्म लावायचं आहे. त्यांचा जयजयकार करायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि वाचायचा आहे. 5वा अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर जे कापडामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही भगव्या कापडात ठेवलेल्या आहेत त्याची गोल पोटली बांधून घ्यायची आहे आणि नवनाथांना बोलायचं आहे, नमस्कार करायचा आहे, नमन करायचं आहे, दत्तगुरूंना नमन करायचं आहे आणि ती पोटली दरवाजाच्या वरती, आपल्या मुख्य घराच्या दरवाजाच्या वरती बांधायची आहे किंवा तुमच्या घराच्या आड्याला, म्हणजे घराच्या सेंटरला जरी तुम्ही बांधली तरी चालण्यासारखी घराच्या आतमध्ये बांधायची आहे. त्यानंतर हा उपाय कंटिन्यू, आता एकदा तुम्ही बांधलं की परत बांधायची गरज नाही. त्यानंतर कंटिन्यू हा उपाय तुम्हाला 30 दिवस करायचा आहे. 30 ते 40 दिवस हा उपाय करायचा आहे. माझ्या मते 30 दिवस करा. बघा, 30 दिवस उपाय हा करायचा आहे. रोज सकाळी उठा, उठल्यानंतर स्नान, संध्या तुमचं काय असेल झाल्यानंतर नवनाथ पारायणामधला 5वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. जर का शक्य सकाळी होत नसेल तर संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा 5वा अध्याय वाचू शकता. 5वा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला 5 मुलांना, म्हणजे 30 दिवसानंतर, 1 महिना झाल्यानंतर एक गुरुवार करायचा आहे. त्या गुरुवारी तुम्हाला 5 मुलांना जेवायला घालायचंय. लहान मुलं असतात ना, एक 10-12 वर्षापर्यंत, 15 वर्षापर्यंतच्या मुलांपर्यंत चालतील. 5 मुलांना खीर, साबुदाण्याची खीर देऊ शकता, शेवयांची खीर देऊ शकता, खीर, त्यानंतर चपाती, असे गोड पदार्थ 2-3 तुम्हाला तयार करून त्यांना जेवायला द्यायचं आहे. आणि त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यायची. जेवढी शक्य होईल तेवढी दक्षिणा, 100 द्या, 50 द्या, 51 द्या, 11 रुपये दिले तरी चालण्यासारखे आहेत, असं काही नाही. आणि हे अन्नदान 5 मुलांना तुम्ही केल्यानंतर तुमचं या ठिकाणी हे उद्यापन पूर्ण होत आहे. तुमच्यावर केलेली कितीही मोठी क्रिया असो ही नाहीशी होतीये मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा, घाबरू नका, सतर्क राहा, सावध राहा. मी नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मी नेहमी तुमची साथ देणार आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात परत पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला भेटूयात परत.